नमस्कार. दिवाळीच्या सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. आणि फराळाची पण सुद्धा तयारी इथे जोमात चालू आहे माझी. आणि या ठिकाणी आईनी मस्तपैकी शेवांचं जे मिक्सचर आहे ते मस्त भिजवलं आणि एवढे छान कुरकुरीत असे शेव झालेत ना. आणि बाजूलाच मी मस्त या ठिकाणी चिवडा बनवला, पातळ पोह्यांचा आणि मुरमुऱ्यांचा असा मस्त हा चिवडा बनवला. आणि याची क्वांटिटी जरा जास्त होती, त्यामुळे हे आमचं नेहमीचं टोपलं आहे चिवड्याचं. तर यामध्ये मस्त चिवडा इथे मी मिक्स करत होती, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये जे आपले रेग्युलर जिन्नस आहे ते त्याच्यामध्ये टाकले आणि सकाळपासून यातच होते. तुम्ही बघू शकता चेहरा किती थकला आहे माझा. आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली कामं करता करता. आणि मग इथे मस्तपैकी दिवे लावून घेतलेत तुळशी वृंदावनाच्या जवळ. आणि शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असं म्हणत मस्तपैकी दिवा लावून या ठिकाणी नमस्कार केला तुळशी मातेला. आणि आज एवढं दिवसभराची कामं होते ना, एवढी दमले ना आज, की असं वाटत होतं केव्हा जेवण करते आणि केव्हा झोपते असं झालं होतं आज. आणि त्यामुळे आई पण सकाळपासून चालूच होती कामाला आणि मी पण तशीच होती. तर आम्ही दोघी पण फार दमलो होतो. आणि हे सगळं झाल्यानंतर आईला तर उपवास होता, मला उपवास नव्हता. त्यामुळे ना बाबा जेव्हा आले तेव्हा माझ्यासाठी मस्तपैकी पार्सल घेऊन आलेत बाहेरून हॉटेलवरनं. तर मस्त या ठिकाणी काजू करी खाल्ली मी आणि चपात्या होत्या, कारण मैद्याची रोटी मला जास्त आवडत नसल्यामुळे मी बाबांना चपात्याच सांगितल्या. आणि भाजीची चव इतकी छान होती ना, मस्त ग्रेव्ही होती आणि तरी मी तेल बाजूला काढलं होतं. तर सोबतच मस्त त्यांनी लिंबू आणि जे आपलं रेग्युलर आहे तेच. तर अशापैकी मस्त मी जेवण केलं आणि मग एवढी दमल्यावर मस्त आराम केला. तर असा माझा आजचा दिवस गेला. दिवाळीची तयारी माझी पण जोरात चालू आहे, तुमची पण चालू आहे ना. तर तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ दीपावली. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, एक सांगायचंच राहिलं, की दिवाळीची कामं किती पण आधीपासून सुरू केली ना, पण दिवाळी येते पण कामं संपत नाही. काही ना काही राहतच. तर अशा प्रकारे दिवाळीची सुरुवात पण मस्तपैकी झालेली आहे. या आमच्याकडे फराळ करायला तुम्ही सगळेजण.